बॅक साइडला असं छान राउंड मटका स्टाईल म्हणतात त्याला. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. येतो. चल रे बाबा, माझं पाणी उकळतंय तिकडे. तुम्ही द्या सोडून, द्या सोडून. पाणी या खेळण्या मारायचे असतात त्याला असं पुढे. ते काय बॉल आहे का अवंश? मी असं गॅलरीत आणते, त्याला मशीनलाच हात लावायचा असतो. काय रे अबो, काय करावं तसं? बघा बरं, आतमध्ये बघतो डोकून. कपडे फिरत का नाही? कपडे नाही फिरत आहे. अवंश, कपडे झालेत आपले सकाळीच. अहो, कपडे सकाळीच झालेत, कारण जेव्हा जेव्हा त्याला मी नेहमी आणते ना, तेव्हा आतमध्ये असे कपडे फिरत असतात. कपडे काय अहो, आऊचं फूड चालू आहे. आहो देते, मम्मा देते. पाणी घ्या आधी. आजकाल सिप्परमधून पाणी प्यायला नाही म्हणतो, सप्परमधून पाणी प्यायला नाही म्हणतो, आणि मग चमच्याने प्यायचं असतं. आणि जे काही मला पिते मी, सपोज लिंबू पाणी असेल किंवा जिरा वॉटर असेल, त्याला ते घ्यायचं असतं. अरे अवेश, आणि आता एवढं मोठं झालंय की उठून लगेच टिपायावरती धरून त्याला बसायचं असतं. अवेश थांब. उसके नीचे देखिए, सबसे नीचे एक काली रंग की पट्टी होगी, दिख रही है? जी सर, दिख रही है सर. उस काली रंग की पट्टी में सबसे पहले एक कैलेंडर बना होगा, फिर 2 एरो बना होगा, फिर 2 टेक्स्ट लिखा होगा, फिर टिक टिक लिखा होगा. सगळ्यांना छान दिसायचं असतं आणि एक इलिगन्सी पाहिजे असते. मग असे जर ट्रेंडी ब्लाउज जर तुम्ही स्टिच केले, तुम्ही सगळ्यात छानच दिसणार. तुमचे शेअर करणं आहे वेगवेगळ्या ट्रेंडी डिझाईनचं ब्लाउज कलेक्शन, जेणेकरून तुम्ही सगळ्यात छान आणि ऑफिस वेअरला म्हणा किंवा फंक्शन्सला वगैरे तुम्ही वेअर करू शकता. सो क्विकली तुम्हाला मी शो करते. फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, मागे खूप सगळा ट्रेंड निघालेला, असं चोळी खण जी साडी असते त्यांचा. तर त्याचे जे ब्लाऊज आहे ना, असे काठ असतात, त्याच्यामुळे असं छान जर असं स्टिच केला लॉंग स्लीव्स मध्ये, म्हणजे अशीपर्यंत स्लीव्स मध्ये, आणि बॅक साईडला असं मी बोटनेक ठेवलेला आहे, जो की घातल्यानंतर अप्रतिम दिसतो. आणि पुढून अशा हुक्स लावलेल्या आहेत. आणि मोस्टली पॅडेड मध्ये बऱ्याच वेळेस असं सेमी पॅडेड मिळत नाही, त्याच्यामुळं मी विदाऊट पॅडेडच हा स्टिच केलेला. तर पुढचाही नेक मी असा काहीसा ठेवलेला आणि बॅक साईडचा असा. तर हा एक खूप छान जातो घातल्यानंतर, खूप मस्त लुक येतो. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट शो करणार आहे, हा एक रेडीमेड ब्लाऊज ब्लॅक कलरचा, ज्याच्यामध्ये ना काय होतं की इकडे बॅक साईडला असं छान राऊंड मटका स्टाईल म्हणतात त्याला, आणि इथे त्यांनी नेक दिले. हा रेडीमेड आहे, त्याच्यामुळे हा रेडीमेड मी असंच घेतलेला. ज्यावेळेस आपण घालतो ना, हा मस्त सेक्सी लुक येतो. आणि हा हा जो पॅटर्न आहे इथे वेल्वेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि जसा बॅक साईडचा हा प्लेन म्हणजे विदाऊट अस्तर आहे, तसं स्लीव्हजला पण असे विदाऊट अस्तर आहे. आणि हा इथपर्यंत स्लीव्ज येतात. तर खूप सुंदर दिसतो हा. जर आपले दंड खूप मोठे नाहीयेत आणि मीडियम साईजचे दंड आहेत, तर हा लुक, हा ब्लाऊजचा जो लुक आहे, खूप सुंदर दिसतो. आणि याला ब्रा घालायची गरज नाही, हा पॅडेड आहे, त्याच्यामुळे प्रिन्स कट पण आहे, तर खूप सुंदर लुक येतो याचा. तर असाच ऑफिसला वगैरे किंवा नाईट पार्टीज वगैरे याला खूप सुंदर जातो असा ब्लाऊज. तर हे कलेक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट जो ब्लाऊज असणार आहे, तो आहे हा वाला. ही जी साडी आहे ही शिफॉन मध्ये जाते, त्याच्यामुळे ब्लाऊज पण तसा आहे विथ अस्तर. तर याला ना रेडी म्हणजे ब्लाऊज साडी घेतानाच असं छान अशी डिझाईन होते. तर मग ही डिझाईन आहे ना, याला मी असा कट मारून घेतला, म्हणजे स्टिच करताना मी असं केलं. त्याच्यामुळे ह्याचा जो शेप आहे नेक वरती बॅक साईडला खूप सुंदर येते, बघू शकता तुम्ही असा. आणि खूप सेक्सी वाटतो, लुक छान येतो एकदम. आणि सगळ्या वयाच्या बायका घालू शकतात. आणि याचे ते स्लीव्ज आहे, ते अशा मी छोट्याशा 3/4 ठेवलेल्या आहे, इथपर्यंत छान येतात. आणि हा विदाऊट पॅडेड आहे. आणि अगेन याचा जो कट आहे असा प्रिन्स कट आहे, आणि पुढूनही व्ही आणि मागूनही व्ही असा आहे. खूप सुंदर दिसतो हा मला
जी डिझाईन आहे ती. अजून एक कलेक्शन दाखवणार आहे. तर हे बघा हा वाला. तर याचा बॅक साईडना जो गळा आहे हा पूर्ण असा छान असा गोल आहे, बघू शकता तुम्ही. आणि हाही कॉटनच्या कुठल्याही साडीवरती खूप सुंदर दिसतो, बघू शकता इथे. आणि इकडे जे आहे अशाच याच्या लॉंग स्लीव्स मस्त दिसतात. तर याला मी पॅड लावलेले होते, बट ते पॅड खूप मोठे वाटले म्हणून मी ते काढून टाकले. आणि पुढचा जो सिंपल आहे पण घातल्यानंतर खूप इलिगंट दिसतं, संपूर्ण असं छान असा राऊंड आहे. तर हा एक हे खूप सुंदर दिसतं. हा एक डिझाईन स्टिचिंगची खूप मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते. हे एक हा जॉर्जेट जी आहे जॉर्जेटची साडी आहे. तर थोडं फंक्शनली लग्न कार्याला वगैरे अशा साड्या खूप सुंदर जातात. तर खूप लांबपर्यंत नाहीये, जिथं नेक एंड होतो ना तिथपर्यंतच हे झुंबर लावलेलं आहे त्यांनी. आणि तुम्ही इथं बघू शकता हे अल्टरनेट ठेवलेले डिझाईन प्लेन असं. तर हा वाला पॅटर्न खूप सुंदर दिसतो आणि याच्या लॉंग स्लीव्स काठाच्या म्हटल्यानंतर सुंदरच दिसतात. आणि बॅक साईडने असा आहे आणि पुढून हा इथपर्यंत नेक येतो असा. घातल्यानंतर खूप छान लुक येतो. आणि पुढचं जे आहे तो असा आहे, असं छान असा थोडासा नेक आहे. हाही घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो. एक काठाची साडी होती पिंक, येलोइश पिंक मध्ये. तर त्याचा मी असा ब्रॉड बॅक साईडने ठेवलेला, जिथं काठ एंड होतो तिथूनच मी हे केलेला. हा अगेन विदाऊट पॅड आहे आणि याचाही छान असा इथपर्यंत स्लीव्स येतात. आणि लॉंग स्लीव्ज जे ज्यांची हाईट कमी असते त्यांना लॉंग स्लीव्ज खूप सुंदर दिसतात आणि त्यांची जी उंची आहे ती अजून मोठी दिसते. आणि ज्यांची शॉर्ट हाईट असते त्यांना लॉंग स्लीवचे ब्लाऊज छान दिसतात आणि त्यांची हाईट उठून दिसते. ज्यांची लॉंग ऑलरेडी हाईट आहे म्हणजे उंची आहे, मग त्यांच्यासाठी ते स्लीव्हलेस किंवा मग असे पण घालू शकते. इव्हन फॉर द फॅशन असं सुद्धा घालू शकतात. तर हाही मी असा शिवलेला आहे आणि पुढून ह्याचा जो नेक आहे तो काहीसा असा आहे. तर याला ड्रायक्लीन मधून आणलेला म्हणून इथे तुम्हाला हे दिसते, ते असं जाईल. हाही मस्त असं आहे. मोस्टली मी खूप जे असे वेगवेगळे कटचे करत नाही, कारण ते खूपच चायल्डिश वाटतात आणि आपल्या एजनुसारच आपण हे करायला पाहिजे. बॅक साईडने मी हा असा शिवलेला हा एक काठाचा ब्लाऊज आहे. हा खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. आणि स्लीव्हजला मी इथे असा कट मारलेला आहे, बघू शकता तुम्ही. कट मारलेला. आणि याचा घातल्यानंतरचा जो लुक आहे तो अगदी अप्रतिम येतो. कुठल्या अशा काठाची साडी सेम आहे, तर दोन्ही साईडला अशी छान इथे एवढा असं छान अशी येतं. हाऊस म्हणून केलेलं काठाची ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे, हा अगदी सिंपल आहे. बॅक साईडने मी असा थोडासा चौकोनी स्टाईलचा घेतलेला आहे आणि पुढून थोडासा असा घेतलेला आहे. आणि ही साडी खूप सुंदर जाते ह्याच्यावरती. हा ब्लाऊज हा पूर्ण शायनी आहे, त्याच्यामुळे थोडासा सिंपल शिवलेला आहे. हा एक आहे माझ्याकडे. याचा जो नेक आहे बॅक साईडने मी राऊंड शिवलेला आहे, एकदम गोल गरगरीत आहे, बघू शकता तुम्ही. आणि पुढून जो आहे तो असा आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा असं, म्हणजे थोडक्यात असा आहे. आणि त्याच्या स्लीव्स मी आहे त्या अशा ठेवलेल्या. आता हा जो ब्लाऊज आहे हा माझ्या प्रेग्नन्सीच्या ह्याचा आहे, त्याच्यामुळे मला जर मी हा घातला असं इतका लूज होणार आहे. पण आता माझं वजन फार कमी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर हा इथपर्यंत असा येतो आणि हा घातल्यानंतर याचा लुक खूप सुंदर आहे. ह्याची जेव्हा साडी घेतलेली होती तर हा रेडीमेड म्हणजे त्याच्यासोबतच ब्लाऊज पीसला अशी डिझाईन होती, सेल्फ डिझाईन. तर ही डिझाईन घातल्यानंतर मस्त लुक येतो याचा. आणि खाली पण असं छान बॉर्डर आहे. आणि म्हणून आहे ना ही डिझाईन खराब होऊ नये म्हणून मी याचा नेक असा ठेवलेला बॅक साईडने. इमॅजिन करा कसं सुंदर दिसत असेल. आणि ह्याला स्लीव्हला ही अशी छान अशी डिझाईन होती पूर्ण. लग्न कार्याला कुठल्याही फंक्शनला खूप सुंदर जाते, हे बघा. आणि मेन म्हणजे पुढचा जो नेक आहे तोही मी सिंपल ठेवलेला. खूप डिझाईन असेल तर सिंपल ठेवलेल्या छान वाटतं ब्लाऊज. सेल्फ डिझाईन मध्ये आलेलं. तर बॅक साईडनं असं छान, बऱ्याच मैत्रिणींकडे असेल हा अशी पोपट आहे. सेल्फ डिझाईन होती त्याच्यामुळे बॅक साईड असा घेतला.
आणि स्लीव्हजला ही अशी डिझाईन आहे. ऑलरेडी सेल्फ डिझाईन होती, त्याच्यामुळे मला लॉंग स्लीव्ह्ज शिवायला लागला हा ड्रेस. सॉरी, ब्लाऊज. याच्यावरती मी स्लीवलेस पण घालते. माझ्याकडे स्लीवलेस जे कलेक्शन आहे ते खूप कमी आहेत, कारण माझी तब्येत मला कमी करण्यानंतर स्लीवलेस घ्यायचे होते, म्हणजे स्टिच करायचे होते. तर स्लीवलेसचं कलेक्शन मी तुम्हाला नंतर दाखवेल, कारण मला आता ते काही स्टिच करायचे. माझ्याकडे आहेत अशा काही साड्या की ज्याला मला अजून ब्लाऊज स्टिच केलेले नाहीयेत. आणि हा जो नेक आहे ना, हा असा येतो इथपर्यंत. त्याच्यामुळे आणि बॉर्डरला मस्त अशी मी ग्रीनिश त्यांना असं लावायला सांगितलेलं. याला बोट नेक म्हणतो आपण. ते असं छान केअर करायला सांगितलेलं. त्याच्यामुळं जी साडीचा जो काठ आहे, तो साडी जी आहे तशी ग्रीनिश असल्यामुळे खूप सुंदर दिसतं असं. आणि पुढचा जो नेक आहे, जर आपली शॉर्ट हाईट असेल तर व्ही नेक आपल्याला खूप सुंदर दिसत आपली. आणि मग छान असं चोकर वगैरे घातल्यानंतर हे खूप सुंदर जातं. तर मी तुमच्याशी शेअर केलंय माझं ब्लाऊज कलेक्शन. आणि आपण असं जर कलेक्शन ठेवलं तर आपण सगळ्यात छान उठून दिसू. आणि जेव्हा साडी घालण्याची पण एक ट्रिक असते. छान अशी साडी घातली आणि त्याच्यामुळं ब्लाऊज जर छान असेल आपल्याकडे आणि साडी थोडी जरी इकडे तिकडे झाली तर ब्लाऊज सगळं अट्रॅक्शन आपलं. ब्लाऊज आपण कसा स्टिच केलेला आहे, बॅक गळा कसा आहे, फ्रंट कसा आहे, आपण कसं छान वेअर स्टिच कसं केलेलं आहे, फिटिंग कशी आहे, फिनिशिंग कशी आहे, सगळं इम्पॉर्टंट असतं. तर हे माझं थोडक्यात मी तुम्हाला काही कलेक्शन दाखवलेलं आहे, सगळं नाही दाखवलेलं. तर कोणाची जर रिक्वेस्ट असेल की सगळं कलेक्शन दाखव ब्लाऊजचं, कसं स्टिच केलेले आहे आज दुसरे, तर मी नक्की दाखवेल. हे माझे थोडक्यात रनिंग म्हणजे असे ब्लाऊज होते जे की मी तुम्हाला दाखवले वरच्या. जर कुठल्या मैत्रिणीची काही रिक्वेस्ट असेल की ह्याचे किती, याला एका ब्लाऊजला कसा खर्च आलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टिचिंग कुठून करून घेते, किंवा मग अजून वेगळं काही, म्हणजे माझ्या लग्नाच्या बाकीच्या वगैरे ज्या साड्या आहेत त्यांचं ब्लाऊज मी कसे स्टिच केलेले आहे त्याचं मी तुम्हाला नक्की सांगेल. जर मला कमेंटमध्ये, जर बॉक्समध्ये जर तुम्ही विचारलं तर मी त्याचं नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तो हा ब्लॉग जो आहे मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट एक्साइटिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि आपली फॅमिली पण वाढली पाहिजे छान. आणि लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा. बाय बाय.